अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये सुरेश धस यांची आक्रमकता गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, महाराष्ट्राने बघितली आहे। आकाचा आका असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना अक्षरशः जेरीस आणायचा प्रयत्न केला। पण याच आक्रमक सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची जाऊन भेट घेतली आणि अर्थातच यामुळे खळबळ उडाली आहे। एबीपी माझाने दिलेल्या या बातमीवरती खुद्द सुरेश धस यांनी शिक्कामोर्तबही केलाय। धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतल्याचं सुरेश धस यांनी मान्य केलं। काहीही चर्चा झाली नाही, फक्त तब्येतीची विचारपूस केली, माझा मी निघून आलो। पण अण्णा 4.5 तास फक्त तब्येत। अहो 4.5 तास कोण म्हणलं? बावनकुळे साहेब म्हणले तर बावनकुळे साहेबांना विचार, मला विचारू नका। माझे आणि त्यांच्या निवासस्थानी भेटलो। दरम्यान या प्रकरणामधील सर्व आरोपींना फाशी होईपर्यंत हा लढा थांबणार नसल्याचं धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलंय। तसंच सुरेश धस यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतल्यामुळे फरक पडणार नाही असं सुद्धा सांगितलंय। धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि त्यानंतर जी चर्चा काल दिवसभर झाली या संदर्भात धनंजय देशमुख यांना काय वाटतं मला सांगा की काल तुम्ही ऐकलं असेल सुरेश धस यांची आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली होती असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। त्यानंतर बरीच उलटसुलट चर्चा झाली। आपण आंतरवली सराटीला गेला, तिथे मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भूमिका थोडी वेगळी पाहायला मिळाली सुरेश धसांच्या संदर्भात। तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक की या संदर्भात धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांच्या संदर्भात जी घटना घडली आहे त्याची प्रतिक्रिया म्हणजे जी भेट झालेली आहे त्याची प्रतिक्रिया ही प्रसारमाध्यमांना सुरेशांना देतील, मग आपण त्याच्यावर बोलू असं मी बोलत होतो। तिथं मनोज दादाकडे गेल्यावर सुद्धा तेच मी तिथं बोललो आणि विषय आपला आहे ह्या प्रकरणाचा। हे प्रकरण कुठेही थांबणार नाही। या प्रकरणात न्यायाच्या भूमिकेत आपण पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत आहेत। आरोपीला फाशीच होणार आहे, आरोपीला फाशीच झाली पाहिजे या भूमिकेत देशमुख कुटुंबीय आणि समाज त्यामध्ये सगळे आले हे राहणार आहे। त्यामुळं या प्रकरणाला कुठल्या गोष्टीचे गालबोट लागेल, कुठं हे प्रकरण कमी होईल हे कदापि होणार नाही। आदरणीय मनोज दादा यांना मी काल सविस्तर चर्चा केलेली आहे। सुरेश धस यांनी जी काही पहिल्या दिवसापासून भूमिका घेतली होती आपल्या एकूण प्रकरणामध्ये, जी मग सभागृहामध्ये असेल, सभागृहाच्या बाहेर असेल, कार्यालयीन पातळीवरती असेल, तपास अधिकाऱ्यासंदर्भातली असेल, तर यावर सुद्धा सरकारने अगदी गांभीर्याने दखल घेतली गेली होती। तशा गोष्टीवर काही परिणाम होऊ शकतो? नाही, तशा गोष्टीवर पण परिणाम होणार नाही, कारण मी रस्त्यावर आहे। मागे सांगितल्याप्रमाणे मी आणि माझे कुटुंबीय, मी या सरकारने जर असं काही पाऊल उचललं जेणेकरून या आरोपींना कुठंतरी मुभा भेटली सुटायची किंवा एकही आरोपी ह्याच्यातला सुटला किंवा कुठलाही प्रकार झाला तर आम्ही जे टोकाचं पाऊल उचलणार आहेत याची सर्वस्वी जबाबदारी जी आहे ही सरकारची असेल। एक गोष्टीवर मात्र ठाम आहेत की या सगळ्या घडामोडीचा किंवा चर्चेचा कोणताही परिणाम हा संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीवर अथवा या सगळ्या कारवाईवर होणार नाही। कॅमेरामन आयुब कादरेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, मसाजोग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।